नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. MDM पोर्टल म्हणजे PM पोषण पोर्टलवरती आपल्याला जी 30 एप्रिल 2026ची पोषणाची जी सर्व शिल्लक आहे, ती शिल्लक 10 जून पूर्वी आपल्याला ती भरायची आहे ऑनलाईनमध्ये आपल्या ओपनिंग स्टॉकमध्ये. तर ती कशी भरायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे MDM पोर्टल आणि सर्च करा. MDM पोर्टल सर्च केल्यानंतर सरळ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची जी पहिली लिंक आहे त्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचं जे पेज आहे लॉगिन पेज, ते लॉगिन पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सूचनासुद्धा पाहू शकता. सर्व शाळा आणि मुख्याध्यापक लॉगिनवरून शाळेतील तांदूळ आणि इतर धान्यादी मालाची 30 एप्रिल 2026 शाळेच्या शेवटच्या दिवसाची शिल्लक ओपनिंग बॅलन्स या टॅब अंतर्गत 10 जून 2026 पर्यंत नोंदवावी अशा प्रकारची सूचना आहे. तर यासाठी आपण या लॉगिन पेजवरती यायचं आहे. लॉगिन पेजवरती आलेल्या आपल्या पहिल्या बॉक्समध्ये UIS नंबर, त्यानंतर पोषणाचा पासवर्ड आणि त्यानंतर कॅप्चा टाकून लॉगिन करायचं आहे. लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. यामध्ये हा जो चेकबॉक्स आहे त्या चेकबॉक्सला क्लिक करा आणि पुन्हा सबमिट करा. त्यानंतर आपल्याला पोषणाची आजची स्थिती आपल्याला दिसेल. आता सध्या सुट्टी असल्यामुळे आपल्याला 1 ते 4 तारखेचा पोषण आहार भरलेला दिसत नाही. त्यानंतर आपल्याला या वरच्या आडव्या पट्टीमध्ये ओपनिंग बॅलन्सची ही जी टॅब दिसते, या ओपनिंग बॅलन्सच्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्यासमोर ओपनिंग बॅलन्सची एक नवीन टॅब येईल. त्या टॅबवरती क्लिक करा आणि अशा प्रकारे आपल्याला ओपनिंग बॅलन्स भरण्यासाठी पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला जी ओपनिंग बॅलन्स आहे म्हणजेच 30 एप्रिलचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो ओपनिंग बॅलन्स म्हणून इथं आपल्याला भरायचा आहे. या ठिकाणी बघू शकता आपल्याला वर्ग सिलेक्ट केलेले दिसून येतील. आपली शाळा ज्या वर्गांची असेल, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, इथं आपल्याला टिक दिसतंय. तर आपली 4थी पर्यंत असेल तर 4थी पर्यंत टिक दिसेल. 7वी 8वी पर्यंत असेल तर त्या वर्गापर्यंत टिक दिसेल. म्हणजे सगळ्यात पहिला आहे तांदूळ. आपल्याला तांदूळ सुरुवातीला भरायचा आहे. तांदूळ भरण्यासाठी जो आपला 30 एप्रिलचा तांदूळ आहे तो 30 एप्रिलचा तांदूळ या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. 17.500 समजा माझा तांदूळ आहे, तर तुम्ही या ठिकाणी भरलेला आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तो मूग डाळ. मूग डाळ सुद्धा आपण या ठिकाणी भरू शकता. मायनस असेल तर हे मायनसचं चिन्ह द्यायचं आहे. त्यानंतर 0.040 किंवा 0.04 लिहिलं तरी चालेल. त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे तो आहे तूर डाळ. तो सुद्धा भरायचा आहे 0.020. तर अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण जे खालचे ऑप्शन आहेत ते ऑप्शन भरून घ्यायचे आहेत. संपूर्ण पदार्थांची जी आपली शिल्लक आहे ती शिल्लक भरून झाल्यानंतर आपल्याला अपडेट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. अपडेट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा ही संपूर्ण माहिती इथं पाहायला मिळते की आपण भरलेली माहिती बरोबर आहे का, आणि त्यानंतर ओके या टॅबवरती क्लिक नंतर आपल्याला समोर अशा प्रकारचा इथं मेसेज येईल, डाटा सेव्ड सक्सेसफुली, आणि आपली जी ओपनिंग बॅलन्स आहे तो ओपनिंग बॅलन्स आता अपडेट झालेला आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे आपण हा जो शाळा स्तरावरून ओपनिंग बॅलन्स आहे तो ओपनिंग बॅलन्स भरायचा आहे. त्यानंतर तालुका स्तरावरून तो फायनल केल्यानंतर आपल्याला बदल करता येणार नाही. तोपर्यंत आपण यामध्ये हवा तर बदल करू शकतो. धन्यवाद.